प्रकरण पहिले. माझे माता पिता आणि पूर्वायुष्य. परमतत्वाचा शोध व गुरुशिष्य संबंध ही फार पुरातन कालापासून भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये समजली जातात. माझे मार्ग पण मला भगवत स्वरूप अशा ऋषींकडे घेऊन गेले की ज्यांचे अनुपम जीवन आगामी सर्व युगाकरता घडवलेले उत्कृष्ट आदर्शरूप असेच होते. असे संत महापुरुष जे भारताची खरीखुरी संपदा होय त्यापैकी ते एक होते. या महापुरुषांनी प्राचीन इजिप्त व बाबिलोनिया या देशांची जशी दुर्गती झाली अशा दुर्गतीपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याकरता पिढ्यानपिढ्यातून अवतरित होऊन आध्यात्मिक शक्तिशाली कोट उभे केले. माझ्या अगदी लहानपणाच्या आठवणी म्हणजे माझ्या पूर्वजन्मीच्या, सध्याच्या कालमानास न जुळणाऱ्या अशा गूढ स्मृती. एका पूर्वजन्मी हिमालयाच्या हिमप्रदेशात योगी म्हणून मी जीवन व्यतीत करीत होतो हे मला अगदी स्पष्ट आठवते. भूतकाळाच्या ह्या अवशिष्ट स्मृतींनी जणू एखाद्या अक्षहीन आणि अदृश्य सूत्राने करावे तशी मला भविष्यकाळाचीही कल्पना करून दिली. शैशवकालीन असहाय्य दीन अवस्थेचे प्रसंग मला अजूनही आठवतात. त्यावेळी मला धडपणे चालताही येत नसे आणि बोलताही येत नसे याचा मला त्यावेळी फार खेद वाटे. माझ्या शारीरिक असमर्थतेबद्दल खंत वाटून मनामध्ये प्रार्थनारूपी भाव उचंबळून येत असत. माझ्या तीव्र भावनांची मानसिक अभिव्यक्ती नाना भाषेंच्या शब्दात होत असे. भिन्न भाषांच्या आंतरिक गोंधळातून माझ्या सभोवरच्या लोकांच्या तोंडून बंगाली शब्द ऐकण्याची मला हळूहळू सवय होऊ लागली. बालमनाचा ठाव मोठ्या माणसांना घेता येत नाही. मुलांचे मन खेळणी व अंगठा चोखण्यातच आनंद मानून राहते असे ते समजतात. मानसिक उद्वेग व शारीरिक असमर्थता यामुळे मी वरचेवर दुराग्रहाने रडत असे. माझ्या ह्या त्रासामुळे घरातील माणसे गोंधळून जात असल्याचे मला आठवते. माझ्या मातेचे प्रेमस्पर्श, माझे बोबडे बोल व धडपडत चालण्याचा प्रथम प्रयत्न वगैरे अशा सुखद आठवणीही मला आठवतात. साधारणतः लवकर विसरले जाणारे हे बालपणातील साफल्याचे प्रसंग म्हणजे माणसातील आत्मविश्वासाचा पहिला पाया होय. अगदी दूरवर पोचणाऱ्या माझ्या बालपणाच्या आठवणी तशा काही विलक्षण नाहीत. पुष्कळ योग्यांनी आपले आत्मचैतन्य जन्म आणि मरण या नाट्यपूर्ण अवस्थांतराने खंडित न होऊ देता कायम ठेवले आहेत असे विदित आहे. मनुष्य हा केवळ शरीरमयच असता तर शरीराचा नाश झाल्यावरही त्याचा लोप व्हावयास पाहिजे. सहस्रावधी वर्षांच्या दीर्घकालात जे द्रष्टे होऊन गेले ते जर सत्य सांगत असतील तर मनुष्य हा प्रामुख्याने अशरीरी व सर्वव्यापी असा आत्मस्वरूपी आहे. असाधारण असले तरी अगदी अर्भक अवस्थेतल्या सुद्धा स्मृती टिकण्याचे प्रसंग एकदम दुर्मिळ नाही. माझ्या अनेक देशांच्या प्रवासात सत्यनिष्ठ पुरुष व स्त्रिया यांच्या तोंडून त्यांच्या अर्भक अवस्थेतल्या आठवणी मी ऐकलेल्या आहेत. माझा जन्म 5 जानेवारी 1893 रोजी हिमालय पर्वतश्रेणीजवळ पूर्वोत्तर भारतात गोरखपूर येथे झाला. तिथे माझी पहिली 8 वर्षे गेली. आम्ही 8 भावंडे, 4 भाऊ व 4 बहिणी. मी मुकुंदलाल घोष, माझ्या वडिलांचा दुसरा मुलगा व 4थे अपत्य. माझे माता पिता बंगालमधील क्षत्रिय जातीचे, दोघेही अगदी सात्विक वृत्तीचे. त्यांचे एकमेकावरील प्रेम शांत व उदात्त प्रकारचे असे होते. मातापित्यामधील पूर्ण समजूतदारपणा हा त्यांच्या भोवताली आम्हा 8 बालकांच्या गोंगाटाचा शांतिमय केंद्रबिंदू होता. माझे वडील भगवतीचरण घोष यांचा स्वभाव दयाळू, गंभीर, क्वचित प्रसंगी करारी असा असे. आम्हा मुलांना वडिलांच्या विषयी खूप आदर, ममता असे, पण आम्ही त्यांच्यापासून जरा अदबीनेच राहत असू. एक असाधारण गणिततज्ञ व तर्कशास्त्री असल्यामुळे त्यांच्या मनाची ठेवण बुद्धिवादी असे. पण आईचा स्वभाव अत्यंत स्नेहपूर्ण असून ती मोठ्या वात्सल्याने आम्हास शिकवी. तिच्या पश्चात वडिलांचा आंतरिक प्रेमळपणा अधिक व्यक्त होऊ लागला. त्यांच्या डोळ्यातील चमक बदलून
तिचे आईच्या नजरेत परिवर्तन होऊन गेल्याचे मला आढळून आले. आईने आम्हा मुलांना लवकरच धर्मग्रंथातील चांगल्या वाईट गोष्टींशी ओळख करून दिली. महाभारत, रामायण यामधून प्रसंगोचित कथा सांगून ती मोठ्या चातुर्याने आम्हाला शिस्तीचे वळण लावित असे. अशा वेळी शिक्षण व शासन बरोबरच होई. वडिलांच्या बद्दल आदर दाखवण्यासाठी ते संध्याकाळी घरी कामावरून परत येण्याच्या अगोदर आई आम्हाला व्यवस्थित नीटनेटके कपडे घालून जणू त्यांच्या स्वागताला तयार करून ठेवी. देशातील एका मोठ्या कंपनीत बंगाल नागपूर रेल्वेमध्ये ते उपाध्यक्षासारख्या एका अधिकाऱ्याच्या जागी होते. त्यांना कामासाठी फिरतीवर जावे लागे. माझ्या लहानपणी कित्येक मोठ्या शहरी राहण्याचा आमच्या कुटुंबाला योग आला होता. गोरगरिबांना मदत करण्यासाठी आई सदैव तत्पर असे. वडिलांचाही स्वभाव कणवाळू खरा, पण त्यांचा हा आदर घर खर्चापर्यंतच होता. एकदा 15 अवधीतच आईने बाबांच्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम गोरगरिबांना अन्नदान करण्यात खर्च केली. न रागवता ते आईला इतकेच म्हणाले, माझी एवढीच विनंती आहे की दानधर्माला काही मर्यादा, सीमा असावी. आईला आपल्या पतीचा एवढा सौम्य फटकारा सुद्धा असह्य होता. या मतभेदाबद्दल आम्हा मुलांना काही कळू न देता तिने गाडी मागवली. मी आता माहेरी जाते. भारतीय स्त्रियांचा पूर्वापारपासूनचा चालत आलेला निर्वाणीचा खलिता. आम्ही गोंधळून एकदम रडायलाच लागलो. इतक्यात आमचे मामा तिथे अगदी वेळेवर येऊन पोहोचले. त्यांनी बाबांच्या कानात काही कुजबुजून सांगितले. निसंशय पुरातन काळापासूनचा तो एक चातुर्यपूर्ण उपदेश होता. वडिलांनी काही समजुतीचे बोलणे काढले आणि आईने खुशीने गाडी परत करवली. आणि अशा तऱ्हेने माझ्या आई वडिलांचा मी पाहिलेला एकच कलह प्रसंग संपला. असेच एकदा दोघांमध्ये उल्लेखनीय असे बोलणे झाले ते मला आठवते. एक अभागी गरीब बाई दाराशी आली आहे, मला जरा 10 रुपये द्या. आईचे मंदस्मित तिचे अनुरोधपूर्ण प्रतिपादन दर्शवित होते. 10 रुपये कशासाठी? 1 रुपया पुष्कळ झाला. आपल्या म्हणण्याच्या समर्थनाकरिता वडील पुढे सांगू लागले. जेव्हा माझे वडील, आजोबा, आजी अचानकपणे गेले तेव्हा मला गरिबीचा सर्वप्रथम अनुभव आला. कित्येक मैल दूर अंतरावर असलेल्या अशा शाळेत जायला निघताना माझा अल्पोपहार फक्त एक लहान केळे होते. पुढे विश्वविद्यालयात गेलो तेव्हा तीव्र गरजेच्या वेळी एका श्रीमंत न्यायाधीशाकडे मी दरमहा 1 रुपयाच्या मदतीची याचना केली. 1 रुपया देखील महत्त्वाचा आहे असे सांगून त्यांनी मला नकार दिला. आईला ताबडतोब खुबीदार तर्कशुद्ध बोलण्याचे सुचले. ती म्हणाली, 1 रुपयाला देखील नकार मिळाल्याची ही आठवण तुम्हाला किती कटुतापूर्ण वाटते. ह्या स्त्रीस 10 रुपयांची नड असताना तुमच्याकडून नकार मिळाल्याची दुःखद आठवण तितक्याच कटुतापूर्णपणे तिने जतन करून ठेवावी असे तुम्हाला वाटते का? तू जिंकलेस बरे, असे म्हणून पराभूत पतीच्या अगदी पूर्वापार चालीने त्यांनी आपले पाकिट उघडले. ही घे 10 रुपयांची नोट, माझ्या सदिच्छेसोबत तिला दे.